स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते। मंडळींनो, तुम्ही खूप ठिकाणी हा शब्द ऐकला असेल, प्रारब्ध, मागच्या जन्मीचे कर्म। खूप लोकांच्या तोंडातून हा शब्द ऐकतो बघा आपण, किंवा एखाद्याच्या बद्दल आपण म्हणतो ना, किंवा एखाद्याच्या बद्दल आपण वाईट बोलताना किंवा ऐकलं सुद्धा असेल की काय म्हणतो, अरे तुझे काहीतरी ना वाईट कर्म आहेत मागच्या जन्मीचे, म्हणून तू या जन्मात हे भोगत आहेस। किंवा एखादी व्यक्ती असते बघा, जिला कधीच सुख प्राप्त होत नाही, कधीच कुठल्या संकटातून तिची मुक्तता होत नाही, सारखं समजा तिला आजार पण मागे लागलेला आहे, किंवा तिची आर्थिक परिस्थिती कितीही कष्ट केली, मेहनत केली, सुधरतच नाही आहे, किंवा संकट संपत नाही आहे, समस्या संपत नाही आहेत, किंवा स्वामींच्या मार्गात आहात, म्हणजे सगळ्या गोष्टी करत आहात, तरी सुद्धा सगळे उपाय, तोडगे, सेवा सगळ्या उलट्याच येत आहेत अंगावरती, समस्या काही संपत नाही आहेत। त्यावेळेस आपण एकच शब्द वापरतो, ते म्हणजे काय, तुझे नक्कीच काहीतरी तुझे प्रारब्धाचे भोग असतील, तुझे वाईट मागच्या जन्मी केलेल्या कर्माचे तुझे ते फळ असतील, ते तुला या जन्मात भोगावे लागत आहेत, असं आपण खूप ठिकाणी ऐकलेलं असेल। तर त्यावरच आजचा व्हिडिओ आहे। आणि ह्या प्रारब्धाचे भोग जर आपल्याला कायमस्वरूपी नष्ट करायचे असतील, त्यातून जर मुक्त व्हायचं असेल प्रारब्धाच्या भोगातून, तर कायमस्वरूपी कुठेही नसणारा अतिशय प्रभावशाली उपाय म्हणा तुम्ही, तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की प्रारब्धाचे भोग आणि मागच्या जन्मी केलेल्या वाईट कर्माचे भोग हे प्रत्येकालाच भोगणे आहे। कारण की आपला जो आता मनुष्य जन्म झाला आहे, तो काही साध्या सुध्या गोष्टींसाठी नाही झाला आहे। कारण की मागच्या जन्मी आपण जे काही वाईट कर्म केले असेल, कोणाला छळ कपट केला असेल, कोणाची चोरी केली असेल, कोणाचे पैसे बुडवले असेल, कोणाला काही त्रास दिला असेल, मागच्या जन्मी आपण आपल्या आई वडिलांना त्रास दिला असेल, भाऊ बंधकींना त्रास दिला असेल, तर त्याच्या सगळ्या म्हणजे म्हणतात ना, की या जन्मात आपण जे जन्माला आलो आहेत, ते कोणासाठी देणं असणं, आपल्याला कोणासाठी देणं आहे, कोणाकडून काहीतरी घेणं आहे, किंवा मागच्या जन्मी जो काही त्रास भोगायचा राहिला आहे वाईट कर्माचा, तो या जन्मात आपल्याला पूर्ण भोगून घ्यावाच लागणार आहे। त्याच्याशिवाय आपली सुटका नाही, त्याच्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होणार नाही। हे सगळं 100% सत्य आहे, एवढं सांगेल। आणि नक्कीच तुम्ही जेव्हा म्हणता ना, की ताई आम्ही स्वामींची आता आम्ही तर खूप सेवा करतो, शाकाहारी आहेत, खूप स्वामींची सेवा करतो, पारायण करतो, उपाय तोडगे सगळ्या गोष्टी करतो, पण आमचे संकट काही संपत नाही, स्वामी महाराज आमचं ऐकत नाही, आमची इच्छा पूर्ण करत नाही। पण तुम्हाला माहिती आहे का, आपण जे काही कर्म करतो हे या जन्मात, त्या सगळ्या चांगल्या कर्माची जे काही पुण्याचं गाठोडं आहे ना, ते सगळं बांधलेलं असणारच आहे। आणि ह्या सगळ्या चांगल्या या जन्मातल्या चांगल्या कर्माची, चांगल्या गोष्टीची जी काही फळं आहे, ते आपल्याला पुढच्या जन्मात मिळणार आहेत। बघा, तुमचा पुढचा जन्म हा खूप छान सुखकर आणि समृद्धीकारक असणार आहे। पण आता या जन्मात तुम्ही कितीही चांगले कर्म करा, त्याचे तुम्हाला काही चांगले फळ मिळेल, थोड्या प्रमाणात मिळेल, पण जास्त मिळणार नाही। कारण की आपल्याला जे काही संकट, समस्या, जे काही आपल्या सेवा करतो, जे उलट परिणाम आपल्यावर होत आहेत, किंवा आपण सेवा चालू केली स्वामींची, अध्यात्मात आलो आणि घरामध्ये भांडण, किरकिरी, त्रास चालू झाला, तर या सगळ्या गोष्टी का होतात माहितीये का? कारण की आपण मागच्या जन्मी जे काही कर्म केले आहेत, त्याचे फळ आपण या जन्मात भोगत आहे, आणि ते भोगल्याशिवाय आपल्याला सुटका नाही, कोणाला सुटका नाही। आणि नक्कीच मी एकच सांगेल, की आजच्या वेळी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे, की नक्कीच तुम्हाला जे काही मागच्या जन्मीचे वाईट कर्मातून, प्रारब्धाच्या भोगातून जर मुक्तता पाहिजे असेल, तर एक प्रभावशाली उपाय तुम्हाला सांगणार आहे, जो आपल्या परमपूज्य गुरुमाऊली त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला सांगितलं आहे, आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलेला आहे। कारण की खरं सांगते, परमपूज्य गुरुमाऊली आहेतच अशी, जे स्वतःजवळ काही सुद्धा ठेवत नाहीत, सगळ्यांचं चांगलं भलं व्हावं यासाठी खूप ते तळमळीने प्रयत्न करत असतात। त्याच्यामुळे वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन ऐकत चला, आणि त्यांची जर सभा कुठे असेल तर नक्कीच मिळावी असेल तर तिथे तुम्ही जा, त्यांचं दर्शन घ्या, किंवा दिंडोरी गुरुपीठ इथे जाऊन पण त्यांचं दर्शन घ्या, मार्गदर्शन ऐका। बघा, चिंता मुक्त होऊन जातात, समस्या मुक्त होऊन जातात, जर त्यांच्या मार्गाप्रमाणे, त्यांच्या शब्दाप्रमाणे जर वागलो, सेवा, उपाय, तोडगे जर आपण केलो ना, आयुष्यात कुठलीच समस्या राहणार नाही, हे शाश्वत सत्य आहे। तर आता आपल्याला मागच्या जन्मीचे प्रारब्धाचे भोग जे आहे, किंवा वाईट कर्म, याची जी आपल्याला फळं आता या जन्मात मिळत आहे, म्हणजेच काय, तर संकट, समस्या संपतच नाही आहे, एक प्रकारचा आजार पण मागं लागला आहे, ते आजार पण सुटत नाही आहे, मागून म्हणजे मुक्तताच होत नाही आजारपणातून, किंवा आमचे चांगले दिवस आमच्या आयुष्यात येत नाही आहे, तर हे सगळे प्रारब्धाचे भोगाचे खेळ आहेत। आणि यातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे, तो म्हणजेच काय, तर रोज आपल्याला घरामध्ये काय करायचं आहे, सगळ्यांनी ऐकलं असेल, गायत्री माता ही अतिशय म्हणजे म्हणतात ना, की सगळ्या देवांची ही देवी आहे। भरपूर देवी देवतांचे, म्हणजेच माता पार्वती, सरस्वती, लक्ष्मी यांचं हे रूप म्हणजे गायत्री माता असं मानलं जातं। त्याचबरोबर गायत्री माता पौराणिक कथेनुसार असं म्हणतात, की तिला 5 चेहरे आहेत गायत्री मातेला, आणि अतिशय गायत्री मातेची आपण मनोभावे श्रद्धेने जर तिची आराधना केली, तपश्चर्या केली, साधना केली, तर आयुष्यातले काही जन्मांतरीचे आपले जे काही भोग आहेत, ते सगळे नष्ट होतात, हे शाश्वत सत्य आहे।
तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यांनी दिंडोरीपणे स्वामी समर्थ केंद्रामधून आपल्याला म्हणजे स्क्रीनवर दिसून जाईल बघा, किंवा गायत्री सहस्त्रनामावली, जसं आपले ललित सहस्त्रनाम आहे, विष्णू सहस्त्रनाम आहे, त्याचप्रमाणे गायत्री सहस्त्रनामावली असं एक स्तोत्र पोथी आहे, ती तुम्हाला घेऊन यायची आहे, जी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी उपलब्ध करून दिलेली आहे सर्व केंद्रांमध्ये, दिंडोरपणे स्वामी समर्थ केंद्रामध्ये. तर ती पोथी तुम्हाला घेऊन यायची आहे. ती पोथी आणल्यावरती घरी तुम्हाला दिवसभरामध्ये कधी सुद्धा किंवा संध्याकाळी संध्याकाळी तरी आपल्याला काय करायचं, एक हवन कुंड आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे. हवन कुंड मातीचा आणा किंवा आपलं जे तांब्याचे मध्ये ते सुद्धा तुम्ही आणू शकता, छोटंसं आणायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, शेणाची गौरी ठेवायची आहे. स्वामींच्या अधिष्ठानासमोर देवघरासमोर बसूनच तुम्हाला ही जी सेवा उपाय आहे तो करायचा आहे. तर त्यानंतर तुम्हाला ही रोज म्हणजे ही जी सेवा आहे, ज्या महिला आहेत किंवा पुरुष मंडळी आहेत, त्यांनी ही जी सेवा सांगते ती संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही करू शकता. 40 दिवस करा, तुमची यथाशक्ती तुम्हाला जेवढे दिवस करायचं आहे, आधी संकल्प करायचा. संकल्प करून सांगायचं गायत्री मातेला किंवा स्वामी समर्थ महाराजांना की मी आजपासून एवढे एवढे दिवस, म्हणजे आधी नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, तुमची जी काही इच्छा आहे किंवा माझे जे काही प्रारब्धाचे भोग आहेत, मागच्या जन्मी मी जे काही वाईट कर्म केलं आहे, जे काही मला छळलं असेल, त्रास दिला असेल, कानाचं वाईट केलं असेल, तर त्याचं जे काही भोग आहे ते आता भोग नष्ट होऊन जाऊ द्या, त्यातून माझी मुक्तता होऊन जाऊ द्या आणि माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं घडू द्या, अशी तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे. आणि संकल्पयुक्त म्हणजे हातात पाणी घेतो ते म्हणजे म्हणजे इच्छा सांगितली, हातामध्ये पाणी तसंच ठेवायचं संकल्प करताना, आणि नाव गोत्र इच्छा सांगितली की शेवटी आपल्याला विनंती करायची आहे की ही सेवा मी इतके इतके दिवस करणार आहे संकल्पयुक्त, तर माझ्याकडून ही सेवा म्हणजे निर्विघ्नपणे तुम्ही पार पाडून घ्या. स्वामी महाराज आणि गायत्री मातेला सुद्धा तुम्हाला विनंती करायची आहे. आणि ते जे पाणी आहे हातातलं संकल्पाचं ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे. अशा प्रकारे हा संकल्पयुक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे. मनोभावे श्रद्धेने कितीही दिवस तुम्ही करू शकता, किंवा रोज जरी केली घरामध्ये तरी जास्त वेळ लागणार नाही आहे. आता तुम्हाला सांगितलं ती जी पोथी आहे गायत्री सहस्त्रनामावली, ह्या गायत्री सहस्त्रनामावलीमध्ये काय आहे, तर ही हिंदू धर्मातली सगळ्यात श्रेष्ठ अशी संस्कृत पोथी आहे. ही जी पोथी आहे ती संस्कृतमध्ये आहे, विविध भाषांमध्ये सुद्धा ती उपलब्ध आहे, पण संस्कृतमध्येच आहे सध्या तरी. तर नक्कीच म्हणजे जे काही म्हणजे तमिळ भाषा असेल किंवा इतर भाषा असेल किंवा इंग्लिशमध्ये असेल, सगळ्या भाषेमध्ये उपलब्ध आहे. पण आपण जे काही वाचतो ते म्हणजे संस्कृतमध्ये आपल्याला मराठी लोकांना ती वाचता येणार आहे. या गायत्री सहस्त्रनामावलीमध्ये गायत्री देवीची 1000 नावं दिलेली आहे, आणि ती नावं सुद्धा साधीसुधी नाही, तर एक विशिष्ट तिला रूप प्राप्त झालेलं आहे. एक विशिष्ट म्हणजे तिचं वैशिष्ट्य आहे त्या नावांचं, 1000 नावांचं. ते बोलताना, ते म्हणताना मनोभावे श्रद्धेने एकच छान म्हणजे म्हणतात ना, एका खड्या आवाजामध्ये तुम्हाला घरामध्ये ते म्हणायचं आहे. आता साधं सुद्धा वाचायचं नाही आहे. गायत्री सहस्त्रनामावली जी आहे, देवासमोर देवघरामध्ये धूप दीप लावून घ्यायचं आहे. पाठावरती हवनकुंड ठेवायचं आहे, गौरी ठेवायची आहे, शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे, वाटीभर घेऊन ठेवायचं, थोडंसं साध्या बॉटलमध्ये बाजूला ठेवायचं आणि वाटीमध्ये घ्यायचं, थोडंसं लागेल तेवढं काढून घ्यायचं. आणि काय करायचं आहे, तुम्हाला जी गायत्री सहस्त्रनामावली पोथी आहे ती तुम्हाला पठण करता म्हणजे प्रत्येक ओवीला तुम्हाला शुद्ध गाई तुपाची त्या गौरीवर आहुती द्यायची आहे. म्हणजेच म्हणजे गौरी पेटवून घ्यायची, त्याच्यावरती प्रत्येक ओवी वाचताना गायत्री सहस्त्रनामावलीमधली प्रत्येक ओवीला किंवा प्रत्येक नावात तुम्ही शुद्ध गाईची तुपाची तुम्हाला आहुती द्यायची आहे. ही सेवा करून बघा. खरंच सांगते, पूर्वकर्मीचे जन्म जन्मांतरीचे पाप ताप दोष दैन्य दारिद्र्य हत्या म्हणजे तुम्ही कोणाची हत्या केली असेल, चोरी केली असेल किंवा काही सुखून जे काही असेल, प्रारब्धचे भोग असतील, प्रारब्धाचे कर्म असतील, ते पूर्णपणे नष्ट होतात या सेवेने. इतकी प्रभावशाली ही गायत्री मातेची सेवा आहे. मी एकच सांगेल की आपण ज्यावेळेस परान्न खातो बघा, परान्न खाल्लं समजा आपण एखाद्याचं, तर आपण काय करतो, गायत्री मंत्राचं पठण करतो. म्हणजे विचार करा, गायत्री मातेचं पठण केल्यावरती आपल्याला त्या परान्नाचे दोष सुद्धा लागत नाही. म्हणजे विचार करा, गायत्री सहस्त्रनामावलीमध्ये किती शक्ती असेल. त्याच्यामुळे सांगेल की नक्कीच जर तुम्ही संकटांना, समस्यांना म्हणजे कंटाळून गेलेला आहात, अक्षरशः तुमच्या आयुष्यामध्ये कुठली चांगलीच गोष्ट घडत नाही आहे, तर नक्कीच हे तुमचे प्रारब्धाचे भोग आहेत, वाईट कर्माचे भोग आहेत, आणि त्यातून कायमस्वरूपी मुक्त होण्यासाठी ही बेस्ट म्हणजे परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की बा स्वर्गात काय या जगामध्ये सुद्धा याच्याशिवाय बेस्ट पर्याय नाही. ही सेवा म्हणजे सगळ्यात प्रमुख आणि जबरदस्त अशी सेवा आहे. जर प्रारब्धाचे भोग तुम्हाला नक्कीच नष्ट करायचे असतील तर, आणि तुम्हाला त्या वाईट कर्माच्या फळातून बाहेर पडायचं असेल आणि आयुष्य चांगलं सुखमय जगायचं असेल, तर नक्कीच ही सेवा प्रत्येकाने दिवसभरामध्ये एकदा तरी करायचीच आहे. जास्त वेळ लागणाऱ्यातली
नाही आहे ही सेवा. गायत्री सहस्रनामावली पोथी घेऊन या आणि रोज ही सेवा चालू करा. हवनयुक्त शुद्ध गाई तुपाची आहुती देऊन आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि ती जी गौरी आहे ती जे शेवटी ज्यावेळेस आपली गायत्री सहस्रनामावली वाचून झाली की त्यानंतर ती आपोआप भिजू द्यायची. ती जी गौरी आहे ती आपोआप शांत होऊ द्यायची आणि त्यानंतर जर तुमच्याकडे कापूर असेल किंवा काहीतरी म्हणजे म्हणतात ना हवनयुक्त जी सामग्री ती थोडी त्याच्यावर टाकायची आणि सगळ्या घरामध्ये फिरवायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा न चुकता रोज करा किंवा संकल्पयुक्त ही सेवा करा. बघा तुम्ही त्याचे अनुभव बघा आणि आल्यावरती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला शेअर करा. पण नियमितपणे कुठलीही चूक न करता. आणि एकच सांगेल तुम्हाला की आध्यात्मिक गोष्टी म्हणजे अध्यात्मात ज्यावेळेस आपण सेवा करतो, स्वामींची सेवा करतो किंवा कुठल्याही देवी देवतांची सेवा करतो त्यावेळेस आवर्जून सांगेल परान्न वर्ज्य करा, मांसाहार वर्ज्य करा. बघा आणि बाकी कुठलेही नियम नाही आहेत आणि मांसाहार करून ही सेवा करू नका. बस एवढंच सांगेल तुम्हाला मी. कारण की गायत्री मातेची सर्वश्रेष्ठ ही सेवा आहे. त्यामुळे नक्कीच एकदा तरी प्रत्येकाने करून बघा. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा परत एकदा छानशा व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.